तर या असोसिएशन मध्ये पहिल्यांदाच 6 बॉलवरती 6 सिक्स मारलेले आहेत आणि ते पारितोषिक देखील जमा केलेले आहे. सन्माननीय श्री शैलेश गांगण यांच्या माध्यमातून निखिल शिरगावकर यांना तब्बल मला वाटते आतापर्यंत 3700 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे तो निखिल शिरगावकर. जरा निखिल शिरगावकर साठी जोरदार टाळ्या होऊ देत. आणि आजच्या दिवसभरामध्ये शाहूवाडी 11 ने देखील अप्रतिम कामगिरी केली. तसेच स्कॉप्स 11 ने देखील चांगला खेळ केला आणि मलकापूर 11 ब संघाने देखील अप्रतिम खेळ केलेला आहे. या स्पर्धेमध्ये 2च मिनिटांमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. चला तर या स्पर्धेमध्ये काही वैयक्तिक पारितोषिक होते. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मालिकावीर. चला सर्व संघांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे. शाहूवाडी संघ, मलकापूर संघ, कॉप्स 11 आणि मलकापूर 11 ब. चला आपण समोर यायचं आहे. तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय शाहूवाडी 11 संघाचा गौरव कांबळे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आयकॉनिक स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री अमित कांबळे यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याला शूज स्पॉन्सर केले जात आहेत. आणि या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज, या स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट घेऊन उत्कृष्ट गोलंदाज सायकल वरती आपलं नाव कोरलेलं आहे करंजोशी 11 संघाचा ओमकार पाटील. चला ओमकार पाटील आपण यायचं आहे. सन्माननीय श्री तन्मय घाडगे, तन्मय विलास घाडगे यांच्या माध्यमातून ही सायकल स्पॉन्सर केलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेत तब्बल ज्याच्या बॅट मधून 168 धावा, 13 षटकार आणि 16 चौकार आलेले आहेत आणि उत्कृष्ट फलंदाजाच्या सायकल वरती आणि ट्रॉफी वरती आपलं नाव कोरलेलं आहे. टीम आहे शाहूवाडी 11 आणि खेळाडूचं नाव आहे रोहन वाकडे, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट रोहन वाकडे. चला यायचं आपण.
सन्माननीय श्री श्रीकांत सातपुते आणि सन्माननीय श्री वैभव दादा यांच्या शुभ हस्ते ही उत्कृष्ट फलंदाजाची सायकल रोहन याला देण्यात येत आहे. आणि या स्पर्धेत ज्या फलंदाजाने अक्षरशः आपल्या फलंदाजीने सर्वांची मन जिंकली आणि तब्बल 547 पॉइंट घेऊन मालिकावीरच्या रेसमध्ये 1 नंबरवरती राहिलेला आहे, टीम आहे मलकापूर 11. फलंदाजाचं नाव आहे निखिल शिरगावकर. सन्माननीय श्री शिवाजी लाळे आणि कुमार सतेज पाटील यांच्या शुभ हस्ते ही सायकल देण्यात येत आहे निखिल शिरगावकर यांना. मॅन ऑफ द सिरीजची सायकल, चमचमती सायकल, श्री अंबाबाई आणि ज्योतिर्लिंग चषक 2026चा मालिकावीर ठरतोय निखिल शिरगावकर. जरा जोरदार टाळ्या होऊ देत या खेळाडूसाठी. अप्रतिम फलंदाजी, सर्वांची मन जिंकलेली आहेत आपल्या फलंदाजीने. सायकल खाली घ्या. आणि या स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय मलकापूर 11 ब हा संघ. चला मी त्या मलकापूर 11 ब संघाला विनंती करतो की आपण यायचं आहे. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे मलकापूर 11 ब हा संघ. सन्माननीय श्री सचिन पाटील हॉटेल मंगलमूर्ती आणि सन्माननीय श्री दीपक नाथा चव्हाण माजी डेप्युटी सरपंच परे यांच्या माध्यमातून हे बक्षीस देण्यात येत आलेलं आहे. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतो या स्पर्धेतील सन्माननीय श्री और या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय कॉप्स 11 शाहवाडी हा संघ. सन्माननीय श्री राजेंद्र रणवरे एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी मॅन ऑफ द मॅच एक ब्रँडेड टी शर्ट स्पॉन्सर केले होते तेच एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा अर्थातच मिस्टर एक्स्ट्रीम या नावाने प्रसिद्ध असलेले राजेंद्र रणवरे यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. सन्माननीय श्री निलेश मिर्जे आणि सन्माननीय श्री संजय पवार यांच्या शुभ हस्ते हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. सन्माननीय श्री नक्कीच या स्पर्धेसाठी आणि हे ट्रॉफी स्वीकारण्यासाठी PSI सोनूने साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचे देखील आयोजन कमिटीतर्फे सहर्ष स्वागत आणि हार्दिक असा आभार. त्यांनी या स्पर्धेसाठी आपली मोलाची उपस्थिती नोंदवली त्याबद्दल. आणि या स्पर्धेत तर या स्पर्धेसाठी प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट स्पॉन्सर केलेले एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री राजेंद्र रणवरे तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी बॉल बॉक्स दिलेले आहेत तेच SP कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय श्री साहिल पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. SP कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री साहिल पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे शाहूवाडी 11 हा संघ. सन्माननीय श्री साहिल पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील
आयोजन कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. सन्माननीय श्री अमोल चव्हाण आणि शैलेश गांगण यांना विनंती करतो की आपण देखील हे रोख रक्कम 15,000 रुपये आणि आकर्षक चषक द्यायचा आहे. आम्हाला काय माहित. आणि श्री अंबाबाई आणि ज्योतिर्लिंग चषक 2026 चा मानकरी संघ ठरतोय मलकापूर 11 हा संघ. मी सर्व संघाला विनंती करतो की आपण यायचं आहे. त्या स्पर्धेसाठी ज्यांच्या नावानेच ही स्पर्धा भरवली गेली तेच घाडगे बंधू यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 25,000 रुपये देण्यात येणार आहे. हॅलो. आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरतोय मलकापूर अ संघ. जबरदस्त बॅटिंग बॉलिंगच्या जोरावरती या संघाने मात्र या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेमध्ये या संघाकडून मॅन ऑफ द सिरीज मिळालेला. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष स्टेजवरतीच थांबा. आशियाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मान्यवरांना विनंती आहे की 2 मिनिटं स्टेजवरती बसा. सेक्रेटरी अमित कांबळे ना. सेक्रेटरी अमित कांबळे आपण देखील स्टेजवर या. तर नक्कीच या असोसिएशनचे सेक्रेटरी सन्माननीय श्री अमित कांबळे यांना विनंती करतो की ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचं इथे आभार मानायचे आहेत. हॅलो. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित अंबाबाई व ज्योतिर्लिंग चषक 2026 हे नवसंदेश परवे व श्री शाहू स्पोर्ट शावड या 2 संघाच्या अंतर्गत या टुर्नामेंटची आज सांगता झाली. या टुर्नामेंटला ज्या आमचे जे शूर पारितोषिक पहिलं क्रमांकाचं पारितोषिक दिले विलास नामदेव गाडगे, श्री महेश नामदेव गाडगे. तसेच द्वितीय पारितोषिक दिले रमेश बंडू जामदार, अमोल श्रीरंग चव्हाण, ईश्वर सदाशिव यादव. तृतीय पारितोषिक दिले तन्मय गाडगे आणि निर्वेद महेश गाडगे. चतुर्थ पारितोषिक सचिन पाटील, हॉटेल मंगलमूर्ती, दीपक नाथा चव्हाण, माननीय डेप्युटी सरपंच यांच्याकडून. या सर्वांचं मी असोसिएशन अंतर्गत हार्दिक असा आभार मानतो. हे आयोजन खूप उत्तमरित्या पार पाडलं. तसेच या आयोजनाला एक 3 सायकली पहिल्यांदाच तालुक्यामध्ये बक्षीस म्हणून देण्यात आल्या. तरी त्या बक्षीसदात्यांचे देखील असोसिएशनच्या वतीनं आम्ही हार्दिक असे आभार मानतो. माननीय डेप्युटी 4 शब्द. छत्रपती शिवाजी महाराज या स्पर्धेसाठी शाहूवाडी व परळ या संघाने या नियोजन केलं होतं. अतिशय 3 दिवसाचं नियोजन, सुंदर असं स्पर्धा झाल्या. या स्पर्धेला जे सामने सुद्धा झाले ते अतिशय पाहण्यासारखे झालेत. आणि या सर्व विजेत्या संघाचं आयोजन कमिटीतर्फे आम्ही सर्वांचं आभार मानतो आणि आजची स्पर्धा संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.
त्या सर्व खेळाडूंनी आणि मंडळांनी कॉम्प्युटर बॉक्सचा संपर्क साधायचा आहे. ज्योतिबाच्या नावानं चांग